शरद पवार गटात मोठी उलथापालथ होणार. सलग 2 दिवस बैठक, महत्त्वाची घोषणा होणार. सुळेंनी दिली माहिती. शरद पवार गटातील राज्य पातळीवरील प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. आता 2 दिवसानंतर पुन्हा नव्या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहेत आणि यासाठी सलग 2 दिवस बैठक घेण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या यादीबाबत महत्त्वाचं भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की आता आमच्या पक्षाचे 2च प्रवक्ते आहेत. आज आणि उद्या पक्षाची सविस्तर बैठक होईल आणि ही बैठक प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात होईल आणि त्याबाबत शिंदे हे आज आणि उद्या निर्णय घेतील. पक्षाचे सध्या महाराष्ट्रात 2 प्रवक्ते आहेत, पण पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अद्याप कायम आहे. बैठकीत राज्यातील प्रवक्त्यांची यादी तयार केली जाणार आहे आणि ही यादी पुढील 2 दिवसांनी समोर येईल. या बैठकीतून महत्त्वाची माहिती मिळेल. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केले. यावर सुळे म्हणाल्या, महिला आरक्षणाच्या बाबतीत पक्ष एकाच मताचे आहेत. सर्व राजकीय पक्षांची इच्छा आहे की महिला आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि हे विधेयक एका मताने 2023मध्ये सगळ्यांनी पारित केले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना ऑनलाईन कोचिंगची सेवा मोफत मिळणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली आहे. यावर सुळे यांनी म्हटलं की आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. या कोचिंग क्लासवर कोणतंही नियंत्रण नव्हतं. कोचिंग क्लासविषयी सातत्यानं तक्रारी येत होत्या. त्यामुळे कोचिंग क्लासेस नियंत्रणाखाली आणणे गरजेचे होते. मुलं कॉलेजमध्ये जात नव्हती, परंतु क्लासेसमध्ये जात होती. त्यामुळे यातून खूप मोठा बदल व्हावा. आता कोणताही पेपर फुटू नये, नीट पेपरही फुटू नये, अशी आमची इच्छा आहे. नाही, त्याचं आपण सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे, कारण का कोचिंग क्लासेसवर कुठलाच रेग्युलेटर नव्हता आणि कोचिंग क्लासेसबद्दल असंख्य कंप्लेंट्स सातत्याने येत होत्या आणि त्याच्यावर काहीतरी नियोजन करणं किंवा रेग्युलेट करणं हे अतिशय गरजेचं होतं. मुलं कॉलेजमध्येच जात नव्हती, पण क्लासेसला जात होती. त्यामुळे खूप मोठा बदल हा त्याच्यातून व्हावा, त्याचं क्लोज मॉनिटरिंग व्हावं आणि एकही पेपर आता फुटू नये, एवढीच आमची अपेक्षा. पक्षासंदर्भात एक प्रश्न आहे, नवीन प्रवक्त्यांची यादी कधी नेमकी जाहीर होणार आहे? सध्या 2च प्रवक्ते आहेत. नाही, आता 2 प्रवक्ते आहेत. आज आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याची सविस्तर बैठक हा आज आणि उद्या माननीय शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. शिंदे साहेब आता आज उद्यामध्ये जे निर्णय घेतील त्यातून तुम्हाला आज 2 प्रवक्ते तर आहेतच, पण पुढचे महाराष्ट्राचे, देशाचे प्रवक्ते आहेत त्याच ठिकाणी आहेत. राज्याची लिस्ट शिंदे साहेबांनी काही बदल त्याच्यात करू इच्छितात तर पुढच्या 2-3 दिवसात त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या मीटिंग होत आहेत त्याच्यातून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.